सोनाली आणि अमित यांच्या बाळाच्या नामकरण सोहळ्यासाठी आपण सगळे इथं उपस्थित झाला आहात। मी सौ विद्या जितेंद्र जोशी या गोकशी आणि सुपनेकर परिवारातर्फे तुम्हा सर्वांचं आधी मनपूर्वक स्वागत करते। आई अमाई खंडोबाराया श्री स्वामी समर्थांच्या कृपेने हा आनंदाचा योग या घराण्यात आला। चला तर जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण बाळाचं स्वागत करूया। या आत्मा झालात यासाठी तुम्हा दोघांचं त्रिवार अभिनंदन। प्रत्येकाचंच इतकं नशीब चांगलं नसतं की एकावर एक फ्री मिळतं एकतर, आणि एक पेढा आणि एक बर्फी एकाच वेळी। किती छान योग बघा। इतके दिवस वाट पाहिली, त्याचं सोनं झालं, आणि असं म्हणतात ना, भगवान जब भी देता है छप्पर फाड़ के देता है, तसं काहीसं एक पेढा आणि एक बर्फी। आणि आज फादर्स डेच्या निमित्तानं, आजचा हा फादर्स डेचा दिवस, ज्या दिवशी आपलं बाळ आपलं नाव मोठं करत असतं, आणि हा आजचा औचित्य साधलेला दिवस फादर्स डे, या दिवशी आई बाबा आपल्या बाळाला एक छान नाव देणार आहेत। किती छान योग। चला तर मग आज आपण या दोन गोड बाळांना एक सुंदर नाव देऊया, आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं हे बाळ या दोन्ही घराण्यांचं नाव मोठं करण्यासाठी सक्षम होईल इतके जोरदार आशीर्वाद आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजवून देऊया। धन्यवाद। चला झाले सुरू दादा, सुरू करा, बघू करा। चला 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 चला, बघू बघू, ॲटिट्यूड स्टाईल, बघू बघू बघू। अरे प्रभात फेरी वाटते, प्रभात फेरी, प्रभात फेरी वाटते। आपल्याला प्रभात फेरी नाही करायची, आपल्याला कॅटवॉक करायचं आहे, कॅटवॉक। आई दिसू दे, आई दिसू दे जरा, बाजूला दिसू ना। अरे वा, अरे वा। आता स्टॉप करूया ना, 1-2 मिनिट, 2 मिनिट। आता आपण याला कॅटवॉक म्हणायचं का? का बरं, का नाही म्हणायचं? नाही, ते असू दे, तुम्ही कशाही चाललात। अचानक सांगितलं, मी पण अशी वाकडे तिकडे चालेल हो। पण कॅटवॉक म्हणजे काय? तुम्ही म्याव म्याव कुठं केलं? कॅटवॉक पाहिजे ना, आणि लहान बाळाच्या बारशातला कॅटवॉक म्याव म्यावच असतो। आता बघू कोणाचं म्याव म्याव जोरात होते। आता अजून एकदा म्याव म्याव कॅटवॉक। चला चला चला, बघू कोणाची मम्मा का बाळ हातय, बघूया। चला बघू, म्याव म्याव आईचा आवाज येतो का बाळाचा जास्त येतोय? म्याव म्याव। अरे या मम्मी थांबल्या, चला चला। हा खरं कॅटवॉक आहे बरं का, इथून पुढे लक्षात ठेवा। कॅटवॉक म्हणलं की म्याव म्याव पाहिजेच। चला सातत्याने नाही थांबायचं, यायचं आपल्याला तिकडे। चला मागे बसणाऱ्यांनी आता सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवूया, आणि मुलांनी आपल्या आईसाठी जोरात टाळ्या वाजवल्या। बघू बरं कोणाची आई जास्त छान झाली आहे। याला लागतं, आई झाल्यानंतर आपलं करिअर थोडंसं बाजूला होऊन आपण थोड्याशा तरी कोशात गेलेलो असतो, आणि या मुलांच्या निमित्ताने आपण काहीतरी करायचा प्रयत्न करतो। आता कोणाकोणाचे बाबा त्यांनी आपल्या बाबाला घेऊन या बरं।
बाबांना काही आपण डोका वॉक नाही करायचा आहे ना, हा तुमचा कॅटवॉक, त्यांचा डोका वॉक नाही करायचा आहे. आपण कोणाचे बाबा आले, बाबा नसतील तर मामा काका कोणी असतील त्यांना धरून आणा, नसतील तर इथे कोणी असणारे आपले काका मामा त्यांना धरून आणा. हा, विहानच्या बाबाला तर बोलवायचंच आहे. अमित दादा त्यांच्या खांद्यावर 2 आहेत, आता 3 आहेत त्यांच्यावर जबाबदारी. चला चला बाबा मंडळी, तिथलं कुठलं तरी छोटाच चौकीवर, कारण तुमचं काय वाटतंय म्हणून हा काहीतरी गेम चाललाय आपला. दादा मंडळी जरा इकडे लक्ष द्या. व्हाईट टी शर्टवाले बाबा, सॉरी कुलकर्णी दादा. बाबा म्हणजे आपला बाबा सगळ्यात स्ट्रॉंग. तुमची तो परी आहे, पहिला हिरो असतो आपला बाबा. बाबापेक्षा दुसरा कोणीच जगातला हिरो काय करायचं आहे, आपापल्या परीला खांद्यावर घ्यायचं आहे आणि मग काय करायचं, सोपं करायचं. कारण काय, आज आहे फादर्स डे. बाप म्हणजे कोण? बाप तुमचा बेबी ती आहे का? अजय नको, पण तुम्हाला काही त्रास होत असेल तर तुम्ही बोट धरून चाला. आपको अगर कोई दिक्कत है उसको उठाने में तो आप हाथ पकड़ के चलिए, हाथ पकड़ के चलिए. खामखा में रिस्क नहीं लेनी है. कसं आहे, बाप हा कुंभाराचा हात असतो, आपला लेक चिखलाचा गोळा असतो. एक हलकीशी प्रेमाची थाप आपण जेव्हा देतो तेव्हा आव्हानांचं आभाळ पेल्याला हे बाळ समर्थ होतं. अशा प्रत्येक अडचणींच्या वेळी आपला बाबा, आपला बाप समर्थपणे आपल्यासोबत आहे आणि वेळ प्रसंगी तो आपल्याला घेऊन सुद्धा पुढे न्यायची खटपट करणार आहे. हे आपल्यासोबत 100 नाही 500% असणारच आहे. हे बळ देण्यासाठी आपण आज हा बाबांचा असा कॅटवॉक करूया का बोका वॉक म्हणूया? कॅटवॉकच म्हणूया, जाऊ देत, कारण वेगळी आहे तुमच्याबरोबर. चल जरा स्टाईल स्टाईल स्टाईल. टाळ्या टाळ्या बाकीचे बसले. कॅटवॉक करूया का बोका वॉक म्हणूया? कॅटवॉकच म्हणूया, जाऊ देत, कारण वेगळी आहे तुमच्याबरोबर. चल जरा स्टाईल स्टाईल स्टाईल. टाळ्या टाळ्या बाकीचे बसलेले, टाळ्या जरा. आज फादर्स डे आहे, यासाठी जोरात टाळ्या बाबांसाठी. त्याला दादाने एक फोटो काढले. पद्धतीने साजरा करतो. आपल्या मुलांनी काय केलं म्हणजे आपला फादर्स डे साजरा होईल असं वाटतं तुम्हाला? काय केलं पाहिजे आपल्या मुलांनी की आपल्या त्या दिवशी खूप आनंद होईल? सांग ना मग. मला सांग, अभ्यास करा. मी खरं सांगू का, आम्ही खूप ठिकाणी ही गोष्ट सांगते आणि नकळत जणू माझं तुम्हा सर्वांना हे आव्हान आहे की मी जी गोष्ट सांगणार आहे ती आपण आपल्या मुलांच्या मध्ये रुजवूया. आपल्या पिढीत कुठलेही मूल जन्माला येतं ते आपण काय म्हणतो, बापाचं नाव काढणार आहे, घराण्याचं नाव काढणार आहे. पण आपण हल्ली काय करतो, खरंच बापाचं नाव काढून टाकतो ना आपल्या नावातून. मी माझं नाव सांगताना विद्या जोशी सांगेन. आता माझ्या नवऱ्याचं नाव आहे म्हणून मी विद्या जितेंद्र जोशी अभिमानाने सांगते, कारण प्रत्येक वेळी माझ्या प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी माझा नवरा सखा सोबती म्हणून माझ्या पाठीशी उभा असतो.
आपला बाबा जर आपल्यासाठी खंबीरपणे उभा असतो. आज कितीतरी नावं आहेत, वामन हरिपेठे ज्वेलर्स किंवा गाडगी सराफांचं नाव, किर्लोस्करांचं नाव. जेव्हा आपलं बाळ आपलं नाव पूर्ण सांगेल तेव्हा आपला फादर्स डे खरा साजरा झाला म्हणायला हरकत नाही. असं वाटतं का तुम्हाला? त्यामुळे आपण आपल्या मुलांना आपलं नाव पूर्ण सांगायची सवय लावूयात की जेणेकरून त्या कर्तृत्वामध्ये आपलं पण नाव कुठेतरी येणार आहे. आणि काही दिवसांनी आपण याचा बाबा न म्हणता अरे वा तिचा हा बाबा आहे का, त्यावेळी आपला खरा तर फादर्स डे सार्थ झालं असं म्हणता येईल. त्यामुळे नक्की सवय लावा. माझं तुम्हाला आव्हान आणि रिक्वेस्ट असेल, आपल्या मुलांना नक्की सवय लावा की आपलं नाव पूर्ण सांगा, तेव्हाच हा फादर्स डे साजरा होणार. धन्यवाद, थँक्यू. तुम्हाला आवडला असेल माझा अरे वा, तुमच्या टाळ्यांवरून तर समजलंच आहे की फादर्स डे साजरा करण्याची ही पद्धत महामंडळीला खूप आवडली. धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बाळांसाठी या. आणि खरं सांगा, किती जणांचे पाय थिरकले? गप्प बसल्या बसल्या सुद्धा किती प्रामाणिक आहेत बघा. इकडे सुद्धा, इकडे एक ताई उभ्या बसल्या होत्या बाळाला घेऊन, त्या पण अशा करत होत्या. हे दादा पण म्हणजे बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा म्हणतात तसं हे बालपण आपणही आज फादर्स डे पासून पुन्हा एकदा आपल्यात आणूया आणि असा जोश आपल्यात पण आणूया. चला, मगाशी बाळ थोडंसं रडत होतं म्हणून आणि तोशिका हे दोघे एक छान डान्स सादर करतात. गार्गी आणि गार्गी देवांश, चला सगळे ओके चलो गाणं.
पहिली दिवशी ना अरे वा किती छान काय पेटी काय म्हणतात धनाची पेटी तर असेच पण आपण आता इथून पुढे पहिली बेटी सुखाची पेटी म्हणूया का धन येतं जातं पण सुख हे मुलीच्या रूपानं आलेलं आयुष्यभर होतं त्यामुळे लक्ष्मीच्या पावलांना आलेली ही आपल्या घरातली लेक तुमच्यासाठी लक्ष्मीची पेटी बरोबरच सुखाची पेटी सुद्धा होते हा सुद्धा किती छान योग जुळ्यांमध्ये पहिली मुलगी आणि गोपा खेळूया लक्ष्मी घ्या सरस्वती घ्या यमाई घ्या रेणुका माता आणि घ्या अंबाबाई घ्या रेणुका माता घ्या लक्ष्मी घ्या सरस्वती घ्या संतोषी माता घ्या माधुरी दीक्षित घ्या या सगळ्यांचे पण कोणी एवढ्या बाळाच्या अंगात त्यांनी सुद्धा एक कित्येक योग गाजवले त्यांच्या रूपानं त्यांचे गुण सुद्धा आपल्या लेखीत येऊ द्या जसं देवांचे सुद्धा रूप आपल्या लेखीमध्ये यावे म्हणून आपण ही सगळी नावं घेतो तसंच या विभूतींची सुद्धा नावं आपल्या मुलींच्या मध्ये गुण टिकवायची राम घ्या लक्ष्मण घ्या भरत घ्या शत्रुघ्न घ्या पालीचा खेळगड डोंगरावरचा जोडी पासा जेजुरीचा खंडे घडला श्री स्वामी समर्थ घ्या गजानन महाराज घ्या श्री नागनाथ महाराज घ्या अमिताभ बच्चन योग्या सचिन योग्या आणखी कोण योग्या आपल्याला बच्चन साहेब योग्या सचिन तेंडुलकर योग्या सचिन तेंडुलकर योग्या सगळे शास्त्रज्ञ सगळे मोठमोठे नेते नरेंद्र मोदींचं नाव भेटलंय मोदी प्युअर किती महिलांच्या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी मोदी यांचा मोदी त्यांच्या लग्न मोदी घ्या हे म्हणायला पण हरकत नाही आपण छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यामुळे आपली सगळी दैवत स्थिर साबूत राहिली म्हणून मी आवर्जून प्रत्येक ठिकाणी शिवबांचा पाळणा सुद्धा लिहितो मी लोटी दे जोगा तुझ शिव बाळा सुंदरानी जसे बाळा तनु शांतीने शांतनी तुझ येणार राष्ट्रगीत गाते ताना भूमातेच्या भूपताळी झंझनीरणी
वंशवेलही वाढीस लागली, रूपी तुझ्या बहरास रे आली, अश्रू अलगद गालावरुनी ओझरती प्रेमाने, नीज माझ्या राजस बाळा माळा जो जो रे, नीज माझ्या राजस बाळा बाळा जो जो रे, स्त्री जन्माचे सार्थक तू करीसी, आई म्हणून तू हाक मारीसी, तुझ्याच साठी देवा पुढती आयुष्य मागेन मी रे, नीज माझ्या राजस बाळा बाळा जो जो रे, नीज माझ्या राजस बाळा बाळा जो जो रे. आपण छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यामुळे आपली सगळी दैवत स्थिर शाबूत राहिली, म्हणून मी आवर्जून प्रत्येक ठिकाणी शिवबांचा पाळणा सुद्धा लिहिते. मी लोटी दे जोगा तुझ शिव बाळा, सुंदरा निज स्नेहाला, तनु शांतीने शांतनी तुझ येला, राष्ट्रगीत गाते ताना, भूमातेच्या झनीरणी मृडरमणी, श्रीरामाने रावण अभिमानहुनी, वानरा वीर बनहुनी, घे स्वातंत्र्या कंसाच्या पासून, गोविंद गोप जमवून, तू तसा वीर करार करी धरशील, मिळवशील मावळे गणिता, बजावला गोप तुझा मेळा, सुंदरा निज स्नेहाला, हलके हलके जो सवाऱ्याचा पाळणा,
जणांचा फोन आला आनंदी होऊन, सोहळा हा शोभला सुपनेकर घराण्याला, सोहळा हा शोभला मोकाशी घराण्याला, पाळण्यात बाळ खेळे आणि चुरणीचा, बारशात पाळणा गाव विरंगाळाचा, बारशात पाळणा गाव आर्या बाळाचा, हलके हलके जोजवा वीरांचा पाळणा, हलके हलके जोजवा आर्याचा पाळणा, पाळण्यात बाळ खेळे आम्ही पाळण्यात जोजवाई, धरी पाळण्याची दोरी हलविते ही सोनाली आई, वंशवेल ही पाहून हर्ष झाला तुझिया बाबांना, हर्ष झाला रे तुझिया आजी आणि आजो, सुवासिनी जमल्या साऱ्या तुझेच रे कौतुक पाहण्या, नामकरण हे बाळाचे आनंदाने ठेवायाला, मीठ मोहऱ्या घे ग मावशी रोहिणी साईची, दृष्ट काढा त्या बाई काजळ लावा गाली, घाला कुंचड घाला लाकडा ताईत, घाला बिंदल्या हातात अंगठी शोभे ही बोटात, सुवासिनी जमल्या त्यानं हळद कुंकू पेढे देई, नाव ठेविले नाव ठेविले विहान ऐका, नाव ठेविले आर्या ऐका, घुगऱ्या घेऊन सन्मान करावा, नाव ठेविले आर्या ऐका, घुगऱ्या घेऊन सन्मान करावा, गाते अंगाई अंगाई पाळण्यात जो जो गाई, पाळण्याची दोरी हलविते रे तुझी आई. आर्या छान शक्तिशाली याचा अर्थ होतो आणि पार्वतीचं दुसरं नाव अशी ही आर्या. आनंद सुख सौख्य वैभव आणि बाबाची लाडकी अशी ही आर्या. बरं का सोनाली, बाबाचं पहिलं प्रेम असते ना का इथून पुढे तुम्ही आहोत.